राम नारायण राम या श्रेणीमध्ये आम्ही निरंतर जीवनाच्या विविध पैलूंविषयी आणि विषयांबद्दल विस्ताराने समजून घेत आहोत। ते धर्म असो, अधर्म असो, पाप असो की पुण्य असो, आज ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत त्यावर आपल्याला खूप चर्चा केली आहे, परंतु योग्य प्रकारे निष्कर्षावर पोहोचता आलेले नाही। तो विषय आहे असल धर्म ग्रंथ काय आहे। विविध धर्मांमध्ये विविध ग्रंथांची शृंगारणी बनलेली आहे। जसे सनातन धर्मासाठी भगवद्गीता रामायण आहे, मुस्लिम धर्मासाठी कुराण शरीफ आहे, ख्रिश्चन धर्मासाठी बायबल आहे। आता येथे लोकांमध्ये अनेक वेळा संकोच असतो की अखेर कोणता धर्म ग्रंथ योग्य मानावा। महागुरु बालक ब्रह्मचारीजी यांचा या बाबतीत काय दृष्टिकोन आहे ते जाणून घेऊया। या पृथ्वीवर सर्वजण मानव म्हणून जन्मले आहे, पण मानवानेच न जाणो कितीतरी विविध धर्म निर्माण करून सर्वांना एकमेकांपासून वेगळे केले आहे, जिथे प्रत्येक मनुष्य धर्माच्या बंधनात अडकलेला असतो आणि फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतो। पण आमचे महागुरु बालक ब्रह्मचारीजी सांगतात, सर्वात मोठा धर्म आकाश आहे, ज्यातून या संसारात सर्व काही उत्पन्न झाले आहे, आणि सर्वात मोठा धर्मग्रंथ आहे राम नारायण राम। या ग्रंथाचे प्रत्येक पान हे ब्रह्मांडात पसरलेल्या सर्व तारे आणि ग्रह नक्षत्र आहे। पृथ्वीवर सुमारे 800 कोटी लोक आहेत, त्यांचे सर्वांचे शरीर याच धर्मग्रंथ म्हणजेच राम नारायण राम पासून बनलेले आहे, ज्यात पंचभूत समाहित आहे। याच पंचभूतांमधून आपल्याला ऊर्जा मिळते, विवेक मिळतो। हेच विवेक आपल्याला जीवनाचा असली अर्थ समजावतो की अखेर जीवन कसे आणि कोणत्या प्रकारे जगावे। जेव्हा संसाराची उत्पत्ती झाली तेव्हा मानवाला हे शरीर मिळाले, चेतना मिळाली, विचार मिळाले, बुद्धी आणि विवेक मिळाले, ज्ञान मिळाले। मानव जे काही इच्छितो ते त्याला जीवनात सहजतेने मिळू शकते। तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक वेळा पाहिलं असेल की लोक खूप त्रासलेले असतात। कुणी आपल्या कामामुळे त्रासलेला असतो, कुणी शाळा वाचनामुळे, कुणी जीवनात प्रगती मिळत नसल्यामुळे त्रासलेला असतो। पण जर तुम्ही तुमच्या मनातील विवेक आणि चेतनेला ऐकले तर तुम्हाला योग्य ज्ञानाचा अनुभव होईल। जेव्हा तुम्हाला योग्य ज्ञान मिळेल तेव्हा तुम्हाला यशाचा योग्य मार्ग तुमच्या समोर दिसायला लागेल। मग त्या मार्गावर चालून तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही करत असाल। आता विचार करा, हे सर्व कसे शक्य झाले? तुमचा विवेक, चेतना, अंतरात्मा आणि आपल्या सर्वात मोठ्या धर्मग्रंथ म्हणजे आकाश आणि राम नारायण राम यांच्या माध्यमातून मनुष्य प्रत्येक अडचण, समस्या, भीती इत्यादींपासून मुक्त होऊ शकतो, जर तो स्वतःला ओळखेल, समजून घेईल आणि प्रकृतीशी जोडून घेईल आणि सोबतच राम नारायण रामचा जप करेल। आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना इतका वेळ मिळत नाही। ते योग क्रिया करू शकतील, प्राणायाम करू शकतील किंवा ध्यान करू शकतील। या सर्व क्रियांनी तुम्हाला तणावमुक्त जीवन मिळवायला खूप मदत होते। आजच्या काळात अनेक वेळा पाहिले जाते की घराघरात लोक कुंठित आहेत, तणावपूर्ण जीवन जगत आहेत, नैराश्याने ग्रस्त आहेत। त्यामुळे या सर्व कारणांमुळे मनुष्य आपला आनंद सामाजिक दृष्ट्या व्यक्त करू शकत नाही। या संपूर्ण सृष्टीत प्रत्येक प्राणी आनंदी राहू इच्छितो, संपन्न आणि समृद्ध होऊ इच्छितो, आणि अशी जीवनशैली मिळवण्यासाठी मनुष्य मोठा प्रयत्न करतो। परंतु जेव्हा त्यांचे प्रयत्न अपयशी होतात तेव्हा त्यांच्या प्रयत्नांचा यश मिळत नाही, तेव्हा अशा परिस्थितीत लोकांच्या मनात नैराश्य, कुंठा घर करू लागते। अशा व्यक्ती नंतर हळूहळू समाजापासून अलग होऊ लागतात। ते त्यांच्या इच्छांना, आनंदाला व्यक्त करत नाही। या परिस्थितीपासून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे राम नारायण रामचा जप। पृथ्वीवर मानव, प्राणी, झाडे आणि इतर सर्व गोष्टींवर समान हक्क आहे। आजच्या व्यस्त जीवनात जर तुम्ही काही कार्य करायचे असेल तर तुमच्या मनाला आणि विवेकाला सांगा की हे कार्य आपल्याला करायचं आहे। तुमचं मन, विवेक, चेतना स्वतःच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल की हे कार्य तुम्हाला करायचं आहे की नाही। आपले मन, चेतना, अंतरात्मा, विवेक सर्वांना ज्ञान देते। हे सर्व आपल्या आत दास रूपात स्थापित आहे, म्हणून हे आपले कर्तव्य आहे की आपण त्याच्या गोष्टींना प्राधान्य देऊन ऐकावे आणि समजून घ्यावे। आपला विवेकच आपल्याला निर्देश देतो की आपण जे कार्य करायला जात आहोत ते चांगले आहे की वाईट आहे, करायचं आहे की नाही। त्यामुळे तुमच्यात बसलेल्या विवेकाला ओळखा, समजून घ्या आणि त्याची पूजा करा, जेणेकरून आपण जीवनात वाईट कर्म करण्यापासून वाचू शकू। म्हणूनच जर तुम्ही अजूनपर्यंत राम नारायण राम नावाशी जोडलेले नाही तर आजच
लवकरच ते जोडून घ्या. तुमच्या जीवनात जो सकारात्मक बदल होईल त्याचा अनुभव तुम्हाला स्वतःच होईल. तुमचं जीवन सुखमय आणि समृद्धपणे पुढे जाईल.